मंगल कलशची स्थापना कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही करायची आहे. तर इथे मी स्वस्तिक काढून घेतलेले अशा उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि इथे मी तांदूळ ठेवलेले आहे प्लेटमध्ये. तर आपल्याला आता हे बघा असं मी पाणी टाकणार आहे आणि आपल्या कुळदेवीचा जो मंत्र आहे ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. कुळदेवी आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करत असते, आपल्या परिवाराचं आणि आपल्या कुटुंबाचं ती रक्षण करत असते. तर बघा हा पैसा मी याच्यात टाकलेला आहे. त्यानंतर हळद कुंकू टाकायचं आहे. याच्यात कुंकू घातलेलं आहे. हे बघा हळद टाकायची आहे, थोडे अक्षता घालायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला आंब्याची किंवा विडाची 7 किंवा 5 पानं लावून घ्यायची आहेत. ज्यांना आपली कुळदेवी माहीत नाही त्यांनी आपल्या घरातल्या मोठ्यांना विचारावं आणि आपल्या कुळदेवीचा मंगल कलश हा देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्या कुळदेवीची आपल्याला ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे हा नारळ मी ठेवलेला आहे. बघा नारळाची शेंडी वर असायला हवी. मंगल कलश, मंगल म्हणजे मंगल नावातच मंगल आहे. तर बघा सगळं मंगलमयच होत असतं. तर अशा प्रकारे मंगल कलशची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. देवीचं नामस्मरण करायचं आहे. कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ देत नाही. आणि त्यानंतर आपल्या देवीला आपल्याला असं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, तिच्या पाया पडून घ्यायचं आहे.